नमस्कार मंडळी. आज 29 जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहे नागपंचमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी वारुळाची पूजा करून भगवान शिवाने गळ्यात धारण केलेला हा साप यांची पूजा केली जाते. हा श्रावण महिना शंकराला अतिप्रिय आहे. भगवान शिवाने सर्प हार गळ्यात घातले होते आणि त्यामुळे नागाची पूजा केल्यावर नागदेव प्रसन्न होतात. नागपंचमीच्या दिवशी 8 नाग देवताची पूजा केली जाते. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला या वस्तूला चुकूनही स्पर्श करायचा नाही, ज्यामुळे घरात दुःख, दारिद्र्य, गरिबी यायला लागते. जर आपण या वस्तूने ही वस्तू जर आपण कापली तर घरामध्ये दुःख, संकट यायला लागतात. तर ती वस्तू कोणती आहे आणि या दिवशी भावासाठी उपास का केला जातो, त्याचबरोबर या दिवशी नागाची पूजा का करावी, या दिवशी ह्या 5 चुका चुकूनही करायच्या नाही, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, या दिवशी नागाची पूजा केल्यावर नागदेव प्रसन्न होत असतात. नागपंचमीच्या दिवशी 8 नाग देवताची पूजा केली जाते. तर हिंदू धर्मामध्ये 8 सर्पदेवता आहेत. या देवताची पूजा केल्याने सर्प दोष लागत नाही किंवा अकाली मृत्यू होत नाही. भय, संपत्तीची हानी आणि दुःखापासून मुक्तताही मिळत असते. नागदेवताची पूजा केल्याने आपल्या घरात सुख, समृद्धी, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि घरात सतत सुख, समृद्धी आणि नातं टिकून राहते. त्याचबरोबर या 8 नागाची पूजा केल्याने जसे की वासुगी नाग, अनंत नाग, पद्मनाग, महापद्मनाग, त्याचबरोबर तक्षक नाग, कुलीर नाग, कर्टक नाग, शंखनाग या सर्व नागाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख नाहीसे होतात. म्हणून या दिवशी कोणते नियम पाळावे, या वस्तूला चुकूनही हात लावायचा नाही. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोषाने लोक पीडित आहेत, तर त्यांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी आणि विशेष मंत्राचा जप करून भगवान शिव शंकराला प्रसन्न करून घ्यावेत. या पूजेमध्ये फलित म्हणजे कालसर्पदोष या दोषापासून सदर व्यक्तीची सुटका होत असते. म्हणून कालसर्पदोषापासून पूजा करण्यासाठी तीर्थक्षेत्री जाणे व पूजा करणे हे शक्य होत नाही. बरेच जणांना परवडत नाही. यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही मंत्र दिलेले आहेत. असं म्हटलं जाते की या ज्योतिषशास्त्रामध्ये जी मंत्र आहेत ते आवर्जून म्हणावे. त्यामुळे राहूच शांतीसाठी, त्याचबरोबर कालसर्पदोषापासूनही निवारण होत असते. तर काय करावे, काय करू नये, याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. तर पहा, कालसर्पदोष शांतीसाठी हा मंत्र आवर्जून म्हणावा. ओम नवकुले विद्यामहे विषदंते धीमहि तन्नो सर्व प्रचोदयात. या नाग गायत्री मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषापासून मुक्तताही मिळत असते. तर श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी नागाला समर्पित असून हा दिवस नागाची पूजा आणि वेद आणि पुराणामध्ये नागाची उत्पत्ती कश्यप ऋषीपासून झाल्याचे म्हणले गेलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा नागावर लोभ होता. पुराणामध्ये भगवान सूर्याच्या रथात 12 नागाचा उल्लेख आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे शेषनागावरील प्रेम कोणालाही लपवलेले नाही. ब्रह्मदेवाने नागाला वरदान दिले होते की पंचमीला त्यांची पूजा केली जाईल. नागपंचमीच्या दिवशी पूजा करून सर्व देवतांचा नागाप्रती असलेला लोभ पाहता कुंडलीतील सर्पदोष दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. तर या दिवशी मातीपासून बनवलेले फुले, फळे, धूप किंवा दिवे विविध रूपांनी साप बनवून त्यांची पूजा केली जाते. आणि तुम्ही साप काढू शकता एका कागदावर किंवा रांगोळीने काढू शकता, किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही जिवितीची पूजन करत असाल तर जिवितीच्या पूजन केले तरीही चालेल. त्याचबरोबर कालसर्पदोषापासून कुष्ठरोग असेल किंवा क्षयरोग असेल हे दूर करण्याकरिता, लक्ष्मी प्राप्ती होण्याकरिता किंवा काही भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी त्यासाठी तुम्ही उपाय हे करू शकता. तर या दिवशी शिवशंकराने आपल्या गळ्यातच नागाला धारण केले होते. भगवान श्रीकृष्णाने लहानपणी यमुना नदीतील काली या नावाच्या विषारी नागाला गोकुळात भयमुक्त केले होते. हाच तो प्रसंग होता की श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यामुळे या नागपंचमी सण जे आहे हा साजरा केला जातो. त्यामुळे शेताचे आणि पिकाचे रक्षण होते. नागाला म्हणूनच क्षेत्रफळ म्हणून संबोधले जाते. या दिवशी शिवसैनिक त्यांचा भाऊ अर्थात आरक्षणकर्ता म्हणून पूजा करत असतात. या दिवशी उपास करत असतात. हा काल
सोमवारच्या दिवशी दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो. भावाच्या रक्षणासाठी हा उपवास या दिवशी करावा. या दिवशी हाताला मेहंदी लावणे, नटणे, थटणे, त्याचबरोबर साडी घालून नागदेवताची पूजा करणे खूप उपयुक्त म्हटलं जातं. या दिवशी दूध, कानोले, पुरणाचे दिंड, नागाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याला हळदी कुंकू लावायचे आहे. अक्षता, दुर्वा, आपटेची पाने किंवा अगरबत्ती, धूप, ज्वारीच्या लाह्या, त्याचबरोबर फुटाणे आणि गूळ खीर अर्पण केली जाते. आणि ज्वारीचे पीठ, कापसाची वस्त्रमाळ आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिवशी पाटावर 9 दिवे, नागाचे दिवे रांगोळीने रेखाटून गंध, फुले वाहून त्यांची पूजा करत असतात. तर काही ठिकाणी मातीच्या नागाची पूजा केली जाते किंवा या दिवशी पिंड आणून त्याची पूजा केली जाते. चुकूनही नाग जे आहे ते पिंडीवर असलेले अशी पिंड घरामध्ये आणू नये, ती पूजली जात नाही. फक्त नाग आणून पूजावा. काही ठिकाणी दिंड, कानोले केले जातात. हेच नैवेद्य देवाला ठेवले जातात. धूप दीप ओवाळून पूजा केली जाते. तसेच चाकू असेल किंवा धारधार कोणती वस्तू असेल, तवा असेल तर या वेळेमध्ये या साधनाचा उपयोग केला जात नाही. अन्न केवळ शिजवून खाण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष वारुळाची साक्षात पूजा केली जाते, पण हे ग्रामीण भागात शक्य नाही. नागदेवताचे भय नष्ट व्हावे म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवता कोणालाही दंश होत नाही, हा मोठा चमत्कार म्हटला जातो. जीवसृष्टीचे रक्षक हा त्यामागील हेतू आहे. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी पूजा करावी. नागपंचमीला चिरणे, तळणे किंवा काही क्रिया करणे चुकीचे म्हटले जाते. चुलीवर तेव्हा ठेवून भाजू नये. कोणाची हिंसा या दिवशी करू नये. आजी असेल, आई असेल त्यांना चुकीचे शब्द बोलू नये किंवा घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांना चुकीचे शब्द बोलू नये. या दिवशी पावसाळ्यात काही ठिकाणी नाग, साप यांच्या विश्रांतीसाठी काही जागा ज्या आहेत त्या ठेवल्या गेलेल्या आहेत. कोणतेही चुकीचे काम करू नये, त्यांना इजा होईल असे साधन वापरू नये.